नमस्ते, मी योगिता रामचंद्र तोडकर, विशेष तज्ञ फिजिओथेरपिस्ट, डायट, पुणे। आज आपण 21 दिव्यांग प्रकारांपैकी अस्थिव्यंग या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत। अस्थिव्यंग म्हणजे सांधे, स्नायू यामध्ये निर्माण झालेल्या दोषांमुळे हात आणि पाय या अवयवांच्या कार्यशीलतेवरती परिणाम दिसून येतो। अस्थिव्यंग येण्याची कारणे यामध्ये 5 कारणे आहेत। पहिलं जे कारण आहे ते पोलिओमुळे हातापायांची वाढ खुंटते, त्यामुळे शारीरिक हालचालींवरती परिणाम दिसून येतो। जन्मजात योग्य वाढ न होणे, काही मुलांमध्ये जन्मतः योग्य वाढ नसते, म्हणजेच मान आखूड असणे, हात तिरके असणे, त्याचबरोबर पाठीमध्ये कुबड असणे, अशा प्रकारच्या विकृती आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आहे अपघात। एखादी व्यक्ती अपघात झाला असेल, उंचावरून पडली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला भाजलं असेल तर कायमस्वरूपी एखादी विकृती किंवा व्यंग निर्माण होते। त्याचबरोबर जीवनसत्व ड ची कमतरता त्यामुळे काय होतं तर हाडे कमकुवत होतात। हाडे कमकुवत झाल्यानंतर हाताची हाडे किंवा पायांची हाडे तिरकी होतात, त्यामुळे काही व्यंग निर्माण होते। हाडांचा कर्करोग, यामध्ये क्षयरोग, संधिवात इत्यादींमुळे अस्थिव्यंग येते। यामध्ये त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की काही लोकांमध्ये मानेमध्ये प्रॉब्लेम आहे, तर काहींच्या सांध्यांमध्ये आहे, काही व्यक्तींच्या स्नायूमध्ये आहे, तर असे विविध आपल्याला व्यंग दिसून येतात। इथे एक उदाहरण दिलेलं आहे की ह्या विद्यार्थ्याच्या पायामध्ये व्यंग आहे, तर शस्त्रक्रिया केल्यानंतर ह्या मुलाचे पाय व्यवस्थित झालेले आपल्याला दिसून येतात। शीघ्र हस्तक्षेप ह्या शब्दामध्येच त्याचं मीनिंग आहे। शीघ्र म्हणजे लवकरात लवकर, जेवढ्या लवकर आपल्याला एखादा आजार ओळखता येईल हे जास्त गरजेचं आहे। त्याचबरोबर एखाद्या डिसेबिलिटीवरती लवकरात लवकर उपचार होणे खूप गरजेचे आहे। 0 ते 6 वयोगट हे शीघ्र हस्तक्षेपासाठी योग्य वयोगट मानला जातो, कारण या वयोगटामध्ये मुलांची नैसर्गिक वाढ होत असते। या वाढीमध्ये आपण विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपचार दिले तर यामध्ये मुलांना लवकरात लवकर सदृढ होतात। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला की वाढ आणि विकासाचे टप्पे उशिरा होत असतील असे आपल्यास दिसून आले असेल तर अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये आपण त्याच्या सर्व चाचण्या करू शकतो। उपचार पद्धती, यामध्ये वैद्यकीय उपचार पद्धती आणि फिजिओथेरपीचा समावेश होतो। वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये या विद्यार्थ्याला गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जातात, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या हाडांमध्ये व्यंग आहे तर करेक्टिव्ह सर्जरी करून ह्या विद्यार्थ्यांच्या हाताची रचना नॉर्मलपणे केली जाते। फिजिओथेरपी हा मोस्टली स्नायूंवरती काम केलं जातं, स्नायू सक्षम केले जातात। त्याचबरोबर ह्याचा उपयोग एखादं व्यंग जास्त वाढू नये यासाठी केला जातो। ह्या विविध फिजिओथेरपी अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी घेत असलेला हा आपला सेंटरचा फोटो आहे। थेरपेटिक बॉलवरती बॅलन्ससाठी आपले विविध फिजिओथेरपीचे उपचार घेण्यात येतात। अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, या विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या काहीच प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे यांचं अध्ययन अध्यापन हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे केले जाते। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन हे शैलीनुसार केले जातात। विद्यार्थ्याची मूल्यमापन तंत्रे ही सुद्धा विविध अध्ययन शैलीनुसार असावीत। शैक्षणिक सहाय्यभूत सेवा, शिक्षण घेत असताना त्यांना सपोर्टिव्ह म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला बसण्याचा जर समस्या असेल तर त्याला सपोर्टिव्ह कोणकोणत्या साधने दिली जातात, तर सुरुवातीला आहे मॉडिफाईड चेअर, म्हणजेच
की विद्यार्थ्याला प्रॉपर बसता येत नाही, तर चेअरमध्ये मॉडिफिकेशन, त्याच्या गरजेनुसार मॉडिफिकेशन करून चेअर दिली जाते, त्याला मॉडिफाईड चेअर असं म्हणतात. कॉर्नर सिटिंग, त्याचबरोबर कॅलिपर, ज्या विद्यार्थ्यांना कॅलिपरची गरज आहे, स्नायूंमध्ये विकृती आहे, अशा विद्यार्थ्यांना कॅलिपर दिले जातात. व्हीलचेअर, ज्या विद्यार्थ्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाता येत नाही किंवा घरातून शाळेत जाण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी व्हीलचेअर दिली जाते. 3 चाकी सायकल, ज्या विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये ताकद आहे अशा विद्यार्थ्यांना 3 चाकी सायकल दिली जाते. त्याचबरोबर कुबड्या असतील, रोलेटर असेल, या गोष्टींचा किंवा या साहित्य साधनांचा वापर करून आपण विद्यार्थी चालू शकतो, त्यासाठी हे साहित्य दिले जाते. कमोड चेअर, सीपी चेअर यासारख्याही विविध प्रकारच्या चेअर्स या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांमध्ये दिले जातात. विविध स्वरूपाचे या विद्यार्थ्यांना भत्तेही दिले जातात. यामध्ये प्रवास भत्ता असेल, मदतनीस भत्ता असेल, लेखनिक भत्ता असेल, मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता, या प्रकारचे विविध भत्ते दिले जातात. परीक्षा पद्धती व मूल्यमापन सुविधा. आता यामध्ये विद्यार्थ्यांना जो 16 ऑक्टोबर 2018चा जो शासन निर्णय आहे, यानुसार जवळचे परीक्षा केंद्र, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं घराच्या जवळची शाळा किंवा ज्या शाळेत ते शिकत आहेत ती शाळा त्यांना परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. प्रति तास 20 मिनिट अधिक वेळ द्यावा, म्हणजेच 3 तासाचा पेपर असेल तर त्यांना 1 तास एक्स्ट्रा वेळ देण्यात येतो. तसेच कमाल 20 गुणांची सवलत दिली जाते, ती एका विषयांमध्ये असेल किंवा विभागून दिली जाते. लेखनिक परवानगी, जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलं असेल की ह्याला लेखनिकाची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी लेखनिकही पुरवला जातो. त्याचबरोबर अनुकूल बैठक व्यवस्था, म्हणजेच त्या विद्यार्थ्याला अनुकूल असा बेंच किंवा मॉडिफाईड चेअर अशी अनुकूल बैठक व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर अनुकूल साहित्य, म्हणजे वेगवेगळ्या, त्यांना नॉर्मल पेन्सिल किंवा पेन्स पकडता येत नसतील तर विविध अडॅप्टिव्ह रायटिंग डिव्हायसेसचा वापर करून किंवा वेगवेगळ्या ग्रिप्स असतात याचा वापर करून त्यांना पेपर सोडवण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कोणत्या सुविधा किंवा सवलती देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन करताना गरजेनुरूप अध्ययन शैलीनुसार लवचिकता असावी. त्याचबरोबर यांचे पेपर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असतात, परंतु शिक्षकांनी प्रश्नांचे अनुकूलनकरण किंवा सुलभीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांचे मूल्यमापन करतानाही अध्ययन शैलीनुसार करण्यात यावे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आला आहे किंवा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या शासकीय योजना आहेत हे आपण पाहूयात. दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण आहे. त्याचबरोबर वसतिगृह, कॉलेज प्रवेशात शिक्षणासाठी 5% आरक्षण आहे. दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही टॅक्स भरावा लागत नाही. त्याचबरोबर दिव्यांग शिष्यवृत्ती असेल, अपंग कर्ज योजना असेल इत्यादी शासकीय योजना त्यांना लाभ मिळू शकतो. व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, त्यांना जर कोणता व्यवसाय करायचा असेल तर शासनाकडून त्यांना आर्थिक सहाय्यही पुरवले जाते. त्याचबरोबर विशेष क्रीडा स्पर्धा म्हणजे पॅराऑलिम्पिक सारख्या स्पर्धा ह्यांच्यासाठी घेण्यात येतात की काही विद्यार्थी असतात ते स्विमिंगमध्ये खूप छान परफॉर्म करतात, तर ह्या स्पर्धासुद्धा घेतल्या जातात. त्याचबरोबर बस आणि रेल्वेमध्ये सवलत दिली जाते. निरामय हेल्थ सुविधा असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, यासारख्या बऱ्याचशा शासकीय योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तर यामध्ये जो कर स्वरूपात गोळा होणारा निधी आहे त्याचा 5% कर आहे किंवा निधी आहे तो दिव्यांग व्यक्तींसाठी राखून ठेवला जातो. अडथळा विरहित वातावरण म्हणजेच काय की प्रत्येक बस स्टँड असेल, स्टेशन असेल, त्याचबरोबर हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, या ठिकाणी अडथळा विरहित वातावरण पाहिजे. म्हणजेच तिथे हँडरील्स, रॅम्प, कमोड टॉयलेट
याची सुविधा असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र ही एक योजना आपल्याला किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरवण्यात येते। त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती नोकरी करत असतात तर त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेमध्ये सवलती देण्यात आली आहे। व्यवसाय कौशल्य, या व्यवसाय कौशल्यांमध्ये मेणबत्ती तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, शाई खडू तयार करणे, काही विद्यार्थी चित्रकलाचं म्हणजे चित्र छान काढत असतील तर अशा विद्यार्थ्यांना चित्रकला, विणकाम, स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर संगणक प्रशिक्षण, एखादं शॉप चालवणे इत्यादी प्रकारचे व्यवसाय कौशल्य आपण त्यांना देऊ शकतो। रिसोर्सेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। धन्यवाद।